यवन सत्तेमुळे सगळीकडे अंधार असताना 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर सूर्य जन्मला. तो अखंड हिंदुस्थानाला प्रकाशमय करण्यासाठी, यवन सत्तेस उखडून फेकण्यासाठी. तो अभिमान अजूनही शिवनेरी बाळगत उभा आहे. मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीस आपण आज भेट देणार आहोत. चला तर मग तुम्ही पण ह्या व्हिडिओद्वारे शिवनेरीचे दर्शन घेऊ शकता. आम्ही निघालोय पुणे ते शिवनेरी. पुण्यावरून नाशिक हायवे पकडावा लागेल. नाशिक हायवेवर नारायणगाव वरतून डावीकडे वळल्यास जुन्नर रोड लागेल. जुन्नर जवळ पोहोचताच लांबूनच तुम्हाला किल्ले शिवनेरी दिसेल. जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात डावीकडे वळल्यास 3 किलोमीटर शिवनेरीच्या पायथ्याशी जाणारा रस्ता लागेल. गडाच्या पायथ्याशी गाडी पार्क केल्यावर गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. शिवनेरी किल्ल्याची निर्मिती बहुधा सातवाहनांनी केलेली असावी आणि चालुक्य राष्ट्रकूट यांच्याही सत्ता त्याने पाहिल्या. मुस्लिम राजवटीच्या काळात हा किल्ला कधी निजामशाहीकडे होता तर कधी आदिलशाहीकडे. शहाजीराजे कर्नाटकमध्ये असताना त्यांनी मासाहेब जिजाऊंना या भक्कम किल्ल्यामध्ये सुरक्षित ठेवले होते. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या राजरस्त्यावर एकूण 7 दरवाजे आहेत आणि आजही ते चांगल्या अवस्थेत आहेत. पहिला दरवाजा हा मुख्य दरवाजा असून याला महादरवाजा म्हटले आहे. या दरवाजाच्या बुरुजावरतून किल्ल्याच्या भोवतीचा परिसरावर नजर ठेवता येते. किल्ल्यावर पोहोचताच जाणवेल की खूप छान स्वच्छता ठेवण्यात आली आहे आणि सगळीकडे डस्टबिन लावलेले आहे आणि जागोजागी वॉशरूम्स आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. त्यातच आलेली एक अभिमानाची व आनंदाची बातमी म्हणजे शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट केले आहे. त्यातील किल्ले शिवनेरी एक आहे. हे 12 किल्ले युनेस्कोमध्ये समाविष्ट करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हे किल्ले मराठा साम्राज्याची शौर्यगाथा, लष्करी व्यवस्थापन व वास्तुकला दर्शवते.
गडाचा चौथा दरवाजा हत्ती दरवाजा ओलांडल्यास 2 रस्ते लागतील. डावीकडे गेल्यास शिव जन्मस्थानाकडे जाऊ आणि उजवीकडे गेल्यास शिवाई देवी मंदिराकडे जाऊ. गडाचा 5वा दरवाजा ओलांडल्यास शिवाई देवी मंदिर लागते. असे म्हटले जाते की राजमाता जिजाऊंना शिवाई देवीच्या कृपेने मुलगा झाला, म्हणून मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवाई देवी मंदिराच्या मागे पुरातन लेण्या आहेत आणि त्यांना शिवनेरी लेण्या असे म्हणतात. कुलूप दरवाजानंतर डावीकडे अंबरखाना लागेल, ज्याचा उपयोग पूर्वी काळी धान्य साठवण्यासाठी होत असे. किल्ल्यावर पोहोचल्यास आपल्याला पुरातन अवशेष व दुमजली इमारत दिसेल. हेच शिव जन्मस्थान. शिवनेरीवर येऊन एक स्वप्न पूर्ण झाले. प्रत्येकाने एकदा तरी शिवनेरीवर यायलाच हवे. आपल्या मुलांना पण नक्कीच आणायला हवे, ज्यामुळे त्यांना अनुभवातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळेल. शिव जन्मस्थानाच्या बाजूला एक तलाव दिसेल. त्याच्या आकारामुळे त्याला बदामी तलाव म्हणून ओळखले जाते. बदामी तलावाच्या बाजूने पुढे गेल्यास कडेलोट टोक लागते. जो कुणी स्वराज्याशी गद्दारी करेल त्याला शिक्षा म्हणून या टोकावरून खाली ढकलले जात असे.